औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूरच्या बार्शीत एखाद्या चित्रपटातील कथेला अगदी हुबेहूब शोभेल असाच काहीसा प्रकार घडला. पत्नीला मेसेज करण्याच्या संशयाच्या कारणावरून सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील एका गावात अनेकांच्या नजरेसमोर एकाने बंदुकीतून दोनदा पार उडवला. अचानक गावामध्ये बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज कानावर पडल्याने ग्रामस्थही भयभीत झाले. आपल्या बायकोला कोणीतरी सोशल मीडियावरून वारंवार मेसेज करीत असल्याचा राग पुण्यातील योगेश या तरुणाच्या डोक्यात होता. हळूहळू त्याने ते मेसेज करणाऱ्याचा माग काढला. तो मेसेज पाठविणारा बाळासाहेब नावाचा तरुण आपल्या पत्नीच्या माहेरचा असल्याचाही त्याला सुगावा लागला होता आणि त्याचा कायमचा काटा काढण्याचा प्लॅन त्याने केला. आपल्या समवेत पुणे येथील राहुल व रोशन या दोन मित्रांना हा प्लॅन सांगून त्यांना त्यामध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर पत्नीच्या माहेरच्या गावातील अविनाश नावाच्या एका मित्राची योगेशने या कामी मदत घेतली. अविनाश हा मेसेज पाठविणाऱ्या बाळासाहेबचाही मित्र होता, त्यामुळे अविनाश याला बाळासाहेब याचा ठाव ठिकाणाची माहिती काढण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानुसार अविनाश यानेही योगेशाचा शब्द प्रमाण मानून बाळासाहेब याला फोन करून ते कोठे आहे त्याचा अंदाज घेऊन बाळासाहेब या तरुणाला आपल्याला एरमाळा येथे जायचे आहे असे सांगून त्याला घरीच थांबण्यास सांगितले. त्यानंतर ही माहिती योगेशाला सांगण्यात आली. त्यानंतर योगेश व त्याचे मित्र थेट पुणे येथून 250 किलोमीटर अंतर पार करत येऊन मेसेज केलेल्या बाळासाहेबाच्या गावी पोहोचले होते. त्याच्या थेट घरी जाऊन योगेश व त्याच्या दोन मित्रांनी घरातील अंगणामध्ये पलंगावर झोपलेल्या त्या तरुणाला लोखंडी अँगलने बेदम मारहाण केली. योगेश याच्या मित्राने तर एकदा नव्हे तर दोनदा गोळीबार करत बाळासाहेब याच्या भावाच्या छातीवर पिस्तूल रोखून धरत सिने स्टाईल पद्धतीने दहशत निर्माण केली. एवढेच नाही तर मेसेज केलेल्या त्या तरुणाच्या भावालाही गाडीमध्ये घालून पळवून नेण्याचा प्रयत्न आणि पिस्तूलधारी तरुणांनी केला, म्हणून त्याच्या चुलताने त्याला सुखरूप गाडीतून खाली उतरवले. या घटनेची पार्श्वभूमी अशी की बाळासाहेबाची या त्याच्याच गावातील एका मुलीची बार्शी येथे पोलीस भरती प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमीमध्ये ओळख निर्माण झाली होती. हळूहळू त्या ओळखीचे रूपांतर हे प्रेमामध्ये होत होते. त्या दोघांमधील प्रेमाचा अंकुर आकाराला येतच होता की त्यांच्यात जवळीक वाढत असतानाच दोघांच्या प्रेमाला नियतीची नजर लागली. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.